महापौर तुम्ही असताना तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना होती, ती अजून झाली नाही, आता मात्र ती करायची. नाही सगळे चालू आहेत. असं एकही राहिलेलं नाही काम की नाही कल्पना नाही आता ते काय आहे, आता शेवटी आपण महापौर असताना ज्या कल्पना होत्या त्या आपल्या आता पूर्णत्वाकडे चाललेल्या आहे. बरं. आता शेवटी आमदार झालेलो आहे. हां. आता त्याच्या पुढच्या कल्पना विमानतळापर्यंत आपल्याला जायचं, एमआयडीसी पर्यंत जायचं, ते चालू आहे आता. या विमानतळासाठी जागा तुमच्या डोक्यामध्ये आहे? नाही, शेवटी शासनाची त्याला परवानग्या लागतात. शासनाला आमचा पाठपुरावा सुरू आहे की त्या कुठेही शेतकऱ्यांना सुद्धा अन्याय होता कामा नये. बरं. ज्या नापीक जमिनी असतील त्या क्षेत्रामध्ये कुठेतरी करणं गरजेचं आहे, पण अहिल्यानगरच्या शहराच्या थोडं जवळ असतं, जेणेकरून तो रोजगार, तिथं लागणारं सगळ्याच गोष्टी बरं ह्या अहिल्यानगरच्या स्थानिक लोकांना त्याचा उपयोग सुद्धा होईल. तुमच्यावर जो सगळ्यात मोठा तक्रार म्हणा, आरोप म्हणा आहे, तो आहे IT पार्कचा, की तुम्ही IT पार्क आणता म्हणून सांगता आणि तिथं प्रत्यक्ष ते काहीतरी छोटंसं युनिट तुम्ही चालू केलेलं आहे असं तुमचे विरोधक म्हणतात. तर त्याच्यावरची एकदा वस्तुस्थिती स्पष्ट करा. त्याच्यावर आम्ही अनेक वेळा बोललेलो आहे, ते आजही सुरू आहे. तिथं आजही आपण गेला तर तिथे युनिट सुरू आहे. आणि शेवटी कसं असतं, हा कुठंतरी प्रत्येक, जसं मी आज सांगितलं विमानतळ तर लगेच होऊ शकत नाही, होऊ शकत ना. बरोबर. एमआयडीसी लगेच सांगितलं, लगेच होऊ शकत नाही. शेवटी कुठलंही पाऊल आपल्याला टाकत असताना स्टार्टअपच असतं. शेवटी ती मुळं रवणं गरजेचं असतं. ते काय झाड आपण लावलं ते उद्या लगेचच रात्रीतून ते काय मोठं झाड एखादं होणार आहे ते लगेच आपल्याला कुठेतरी सावली देणार असं नसतं. तर सुरुवात होणं गरजेचं असतं. हे जे राजकीय विरोधक जे बोलतात, मुळात त्यांचं स्वतःचीच फार मोठी अडचण आहे. बरं. जे सगळ्या वैयक्तिक, त्यांच्या वैयक्तिक सगळ्या गोष्टी मी त्याच्यावर फार बोलणार नाही. त्यामुळं त्यांनी दुसऱ्या करण्यापेक्षा स्वतःच काही करू शकत नाहीत. ते बरं, दुसऱ्यात लांब राहिले. ओके. आम्ही तो विचार मांडणं, त्याच्यावरती काम करणं, हे आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि राहिलं त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करणं, तर तो आमचा प्रयत्न आम्ही कधी सोडलेला नाही आणि कधी सोडणार नाही. आणि त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला एखाद दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये एक कुठंतरी ITचा एक मोठा सेटअप हे आपल्या अहिल्यानगरच्या परिसरामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळाले. आणि तो करून दाखवणार आम्ही. तो काय आजचा विषय नाही. तुला मी जसं सांगितलं, कुठलाही व्यवसाय असेल, एखादा माणूस असेल छोटं सुरू करतो, तो सुरुवातच छोटी असते, त्याला हळूहळू करावं लागतं, ते काम करावं लागतं, सातत्य ठेवावं लागतं. आणि ते सातत्य आमचं आहे. त्यामुळे आज नगर शहरामध्ये जर तुम्ही रिझल्ट पाहताय, तर तो आमच्या महापौर असल्यापासूनचा आमचा प्रयत्न होता. त्याला आज कुठंतरी हळूहळू स्वरूप येत आहे. त्याला फार काळ लागतो, फार वेळ लागतो. आणि तो प्रयत्न हा आमच्याकडनं सकारात्मक आहे. जसे ते लोक जे निगेटिव्ह बोलतात, ते निगेटिव्ह माइंडसेटमध्ये जगणारे लोक आहेत. त्यांना फक्त जसं एखाद्या तुम्हाला दोष ठेवायचं म्हटलं, म्हणजे तुम्ही माझी मुलाखत छान छान घेतली, त्यांना हे मॅनेज आहे. तुम्ही त्यांच्या मनासारखे प्रश्न विचारले का, ते मॅनेज आहे. आमच्यावर 2 माणूस दिसला का, हे यांना मॅनेज आहे. उद्या न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने दिले, त्यांचं हे मॅनेज आहे. अधिकारी त्यांच्या बाजूने बोलला, त्यांचे अधिकारी मॅनेज आहे. म्हणजे त्यांचं असंच असतं. उद्या एखादा आमच्याबद्दल जर स्तुती सुमने बोलला की तो त्यांनी सांगायचं की तो मॅनेज आहे. ते मॅनेज तर नेमकं लोक कसे होतात, हा उलट हे 50 वेळा आमच्याकडे आले, आम्ही त्यांना बैठकीत सुद्धा बसलेलो नाही. तरी तुम्ही म्हणले असं, तुम्ही त्याला मॅनेज केलं, तुम्ही प्रश्न केला असता, तुम्ही त्याला मॅनेज केला.